त्यामुळे आता मी आज सुट्टी घेतली. पण डॉक्टरांनी मात्र एक आग्रहाचं आणि सक्तीचं सांगितलं की तुम्ही किमान महिना दीड महिना तरी कायम आराम करा. अंतर्वालीत गेल्यावर तुम्ही घरी कायम आराम करा. त्यामुळे आता सध्या तर आराम आहे. खोक्याचा जो विषय आहे शिरोडकर म्हणजे तुमच्याच तालुक्यातला, तर त्याच्या प्रकरणामध्ये सुरेश धस यांनी सुद्धा राजीनामा द्यावा अशी मागणी समोर यायला लागली आणि त्यांना सुद्धा सहआरोपी करावं अशी सुद्धा मागणी होते. काय म्हणणं तुमचं? नाही आता ते प्रकरण चालू आहे ना. आता ही आहे ना, काय म्हणते त्याला, तपास चालू आहे, पोलिस मागे आहेत, वन अधिकारी आहेत. प्रश्न कधी विचारायचा समर्थन केल्यावर? कोणी समर्थनच करत नाही ना असल्याचं. सहआरोपी करा म्हणतात. मी काय म्हणतो, हे प्रश्न कधी विचारायचे असते ते एखाद्याने समर्थन केलेलं असल्यावर. कोणी समर्थनच करत नाही त्याचं. धरा म्हणून सांगितलंय, कणाकण धरा म्हणून सांगितलं. सुरेश धसला पण अरे रे बाबा, आयला विचित्र कामावर राहतो. नाही हे बघा काय असतं, अरे त्यांना काय जातीवादाची सवय लागलेली, खुनशीपणाची सवय लागलेली. त्यांच्या याच्यावर काही केलं की लगेच दुसऱ्यावर करायचं. खुनशीपणाचे जातीवाद जिथं लय विषारीपणा असतो ना अंगात, त्यांना दुसरं काही सुचतच नाही. त्यांचा माणूस वाचवायसाठी दुसऱ्यावर आरोप करायचे. त्याने काय समर्थन केलं का घसांनानी? नाही, यांनी मोर्चे काढले. म्हणजे हे काय विषारी लोक आहेत. पण मला त्यात नाही पडायचं. ते कोण हाई नाही त्याच्यात, ते तपासयंत्रांना बघत त्यात कोण हाई नाही आहे. आपण समर्थनच करत नाही त्या गोष्टीचं. आम्ही काय छगन भुजबळच्या विचाराचे आहेत का कशाचं समर्थन करायला? ते मिळवतो मग फोटो घेऊन. फोटो अरे या राज्यात कोणाचे कोणासंग यायचं तोही बी सापडते मग आम्हाला. तुम्हाला ह्या वळणावर न्यायचं का? त्या चटके देणाऱ्या बांधवांच्या बाजूनं पहिल्याच दिवशी आम्ही उभा राहिलो आणि आज बी पहिल्याच दिवशी की त्या आरोपीवर कडक कारवाई व्हायला पाहिजे, चटके दिलेल्या बांधवाला न्याय मिळाला पाहिजे. हे पहिल्याच दिवशी सांगितलं, आज सुद्धा सांगतो. विशेष करून त्या स्थानिक पोलीस स्टेशन कोणचं येतंय आणि जालन्याचे SP साहेबांनाही सांगतो की त्या चटके देणाऱ्या बांधवाला न्यायच मिळाला पाहिजे. गरिबाच्या लेकराला तुम्ही चटके देता म्हणजे त्याला न्याय मिळाला पाहिजे. त्याच्यावरती अन्याय झालाय. स्थानिक PIनं आणि SP साहेबांनी जेवढे चटके द्यायला होते, बघा बरं का, जेवढे चटके द्यायला होते ते पुरे आरोपी केले पाहिजे. आणि ही मागणी छगन भुजबळने सुद्धा केली पाहिजे. जेवढे होते तेवढे. तो हे पाहुणे आहेत म्हणून बाजू सरकायचं नाही छगन भुजबळने, कुणी असो त्याच्यात. आणि हे लक्षात मात्र स्थानिक PIने लक्षात ठेवावं आणि SP साहेबांनी सुद्धा, की जेवढे होते त्या बांधवाला बिचाऱ्याला चटके द्यायला ते सगळे आरोपी झाले पाहिजेत. हो, कोणी त्याच्यातून सुटता कामा नाही. आम्ही त्या बांधवाच्या सोबत होतो, कधी समर्थन केलं नाही आरोपीचं, करणार सुद्धा नाही. फक्त एक गोष्ट पुन्हा लक्षात ठेवा, स्थानिक PIनं कुठेही भेदभाव न करता जेवढे होते तेवढे सगळ्याची सगळे, आता जे पहिल्या आरोपीला लावली कलम तीच बाकीच्यांना सुद्धा लावा. सगळ्यांना सोबत घ्या. तिथं जेवढे होते तेवढे. जर PIने थोडं फार बी मागं पुढं केलं तर एक ना एक दिवस चौकशीच्या फेऱ्यात PIला यावं लागणार. जातीवाद करायचा नाही. आणि दुसरं, राज्यात आणखीन आता ही झाला मुद्दा, त्या चटके देणाऱ्या बांधवाच्या सोबत आहेत त्यांच्या सगळे आरोपी चटके देणारे, किंवा तिथं साथ देऊ लागणार. कुणी लाकडं टाकीत होतं दिसतंय त्याच्यात, कुणी जाळवीत होतं, कुणी त्याला आजूबाजूने संगनमत करून बघत होते सगळेजण. मग काही जण चटके देत होते. त्याच्या बाजूचे तिथं असते तर धरलं असतं, हे नका करू ते नका करू. हे सगळेजण ते चटके द्यायला होते तिथं. काय 20, 25, 30 जण होते. ते किती असतील ते आकडा माहीत नाही. ते PIनं स्थानिकनं शोधून काढावा. नाटकं करू नये, कारण सगळ्यांना सगळं कळतं. त्याच्यामुळं सगळे आरोपी करावेत. नसता एक दिवस चौकशीच्या फेऱ्यात विनाकारण जायला लागणार आहे. आणि मी सोडित नसतो. त्यामुळे चटके देणाऱ्या बांधवाला तो न्याय मिळाला पाहिजे. ही बाजू एक पक्की. आरोपीचं समर्थन केलं नाही, करणार. दुसरं, त्या गृहमंत्रालयानं, मुख्यमंत्र्यानं, उपमुख्यमंत्री शिंदे साहेबानं तो महादेवाच्या पिंडीवरती बसलेला आणि नंदीदेवाच्या मागून बसलेला त्याचा शोध आणखीन तुमची पोलीस यंत्रणा घेत नाहीये. ह्यो नेमका कुठला आहे? पोलीस प्रशासनाकडून त्याचा तपास होणं गरजेचं आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल होणं गरजेचं आहे. आम्हाला अधिकृत प्रशासनावर विश्वास ठेवायचा. जर तुम्ही हे केलं नाही तर याला
मग आता आमच्या भाषात आम्ही नंतर सांगू काय करायचं. पण हे स्थानिक कुठल्या जिल्ह्यातलं असेल त्या PSIनं कलेक्टरनं त्याच्यात लक्ष घालून तो व्हिडिओ नेमका कुठला आहे आणि ह्यो कोण आहे याच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे. कारण देवदेवतांची विटंबना झाली आणि तिथं मंदिरात दर्शनाला आलेल्या महिलांना सुद्धा घाणेरडपणानं बोललं गेलेलं आहे, इशारे केले गेलेले. लक्षात ठेवा, सरकारनं डाग लागन असं वागू नये. स्थानिक PSIनं स्थानिक त्या जिल्ह्यातला कोणचे SP असतील त्यांनी जरा तिथं पालकमंत्री कोण आहे त्यांनी जास्त करून लक्ष ठेवणं गरजेचं आहे. कोणत्या जिल्ह्यातला व्हिडिओ आणि याला शोधून जेर बंद करणं गरजेचं आहे सापडून त्याला.